बघा, साधा न्यूमरिकल या टाईपचा एक छोटासा न्यूमरिकल काल आपण बघितला. काय म्हणलंय? अ लॅम्प ऑफ 500 वॅट, म्हणजे वॅटेज किती दिलंय? 500, हॅव्हिंग MSCP. ओके, MSCP दिले किती? 1000. हॅव्हिंग MSCP ऑफ 1000 इज सस्पेंडेड 2.7 मीटर अबोव द वर्किंग प्लेन. तर एच दिलंय हाईट किती? 2.7 मीटर, म्हणजे एक लॅम्प आहे. ओके, तो किती अंतरावर आहे? 2.7 मीटर अबोव द वर्किंग प्लेन. कॅल्क्युलेट इल्युमिनेशन डायरेक्टली बिलो द लॅम्प ॲट वर्किंग प्लेन. तर इथं ह्या वर्किंग प्लेनवर जे इल्युमिनेशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर लॅम्पची इफिशियन्सी काढायची. याच्यात अवघड काय रे? काहीच नाही, उलटं काढायचं आहे. ओके, सो इल्युमिनेशनचा फॉर्म्युला ई, समजा याचं नाव देऊ आपण ए, याचं नाव बी देऊ. ई ॲट बी काय येईल रे? इनवर्स स्क्वेअर लॉ. जसं जसं दूर जाऊ काय होईल? त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, म्हणजे इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे काय येईल रे? आय डिवायडेड बाय एच स्क्वेअर. आय किती दिले? CP दिले. CP म्हणजे किती? 1000 डिवायडेड बाय एच किती रे? 2.7. किती येईल? किती? यस, 137.17 लक्स आलं. 137.17 लक्स. सो दिस इज आन्सर. परत दुसरं काय म्हणलंय? लॅम्प इफिशियन्सी. लॅम्प इफिशियन्सी इज इक्वल्स टू काय रे? ल्युमिनस प्लस डिवायडेड बाय पॉवर इनपुट. आता ल्युमिनस फ्लक्स आहे का? नाही, हे MSCP आहे. हे काय आहे? MSCP आहे. हे कोणाकोणाला समजलंय? सोपं आहे. इथून याची हाईट 2.7 सेंटीमीटर आहे. आय डिवायडेड बाय स्क्वेअर. आय म्हणजे काय? इल्युमिनेशन. ओके, म्हणजेच काय? MSCP. ओके, किती दिली? 1000 दिली. आता बघा, लॅम्प इफिशियन्सी काढायची. ल्युमिनस फ्लक्स माहिती आहे का आपल्याला? नाही. तर कसं काढणार? MSCP इज इक्वल्स टू काय रे? 5/4π. तर आपल्याला फाय काढायचंय. फाय काढता येईल ना? सो देअरफॉर फाय इज इक्वल्स टू MSCP इंटू 4π इज इक्वल्स टू 1000 इंटू 4π. किती येईल? 79.57. तेच म्हणलं, कारण हे 1 पेक्षा खूप जास्त आहे ना. 12,566.37. तर ही व्हॅल्यू इथं पुट करा. 12,566.37 भागिले पॉवर इनपुट किती रे? वॅटेज दिलंय 500. किती आलं उत्तर? 25.13. सो दिस इज आन्सर. 25.13 ल्युमेन पर वॅट. 25.13 ल्युमेन पर वॅट. सो राइट डाउन. क्या पूछा है? कैलकुलेट द इल्युमिनेशन ऑफ सेम सोर्स. लक्ष द्या. कैलकुलेट द इल्युमिनेशन बाय करा, बाय सेम सोर्स ॲट सरफेस पॉइंट 3 मीटर अवे फ्रॉम द सोर्स. तो सरफेस पॉइंट 3 मीटर अवे है. तो आपको क्या करना है? ये पॉइंट का इल्युमिनेशन निकालना है. तो क्या करेंगे अपन? EC इज इक्वल टू E डिवाइडेड बाय एच स्क्वायर इंटू कॉस क्यूब थीटा. तो सबसे पहले थीटा निकालेंगे. तो आपको मालूम है कॉस थीटा इज इक्वल टू एडजेसेंट साइड डिवाइडेड बाय हाइपोटेनियस, बिकॉज ये क्या है? राइट एंगल ट्रायंगल है. सो थीटा इज इक्वल टू, अभी कॉस थीटा क्या आएगा?
ये आएगा। तो थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ये किया करा तो ये आएगा डिग्री में। ओके, तो आई ई सी इज इक्वल टू आई डिवाइडेड बाई स्क्वायर इंटू कॉस क्यूब थीटा। कीमत डालो, सॉल्व करो, ये आएगा। समझे? कितने बच्चों को समझ में आएगा? सो राइट डाउन फास्ट। So there are 6 type of lighting scheme. टोटल 6 प्रकारच्या लाइटिंग स्कीम आहेत. किती? 6. लक्ष द्या. पहिले डायरेक्ट लाइटिंग स्कीम. पहिला प्रकार कोणता आहे? डायरेक्ट लाइटिंग स्कीम. म्हणजे एखाद्या सरफेसवर डायरेक्ट जर प्रकाश पडत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? डायरेक्ट लाइटिंग स्कीम. डेफिनेशन कशी असेल त्याची? अ लाइटिंग स्कीम इन विच लाइट इज स्ट्राइक ऑन द डायरेक्टली सरफेस टू द डायरेक्ट वर्किंग सरफेस. लाईट काय डायरेक्ट वर्किंग सरफेसवर पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट लाइटिंग स्कीम म्हणतो. जर 4 मार्काला एवढंच विचारलं मग काय करणार? डायग्राम काढणार, 4 पॉईंट लिहिणार आणि डेफिनेशन सुद्धा लिहिणार. असं होणार नाही जनरली. पण डायरेक्ट लाइटिंग स्कीम मध्ये 90 ते 100% प्रकाश डायरेक्ट त्या सरफेसवर पडतोय. तुम्ही स्टडी लॅम्प पाहिला ना? चित्रामध्ये वगैरे तर पाहिला असेल. ते अशा पद्धतीचा असतो. तिथं पोरग किंवा पोरगी, विशेषतः मुलीचा अभ्यास करतात स्टडी लॅम्प पाशी अशा पद्धतीचं. मग त्या सरफेसवर ते समजलं? डाऊनवर्ड, लाईट इज डायरेक्टली डाऊनवर्ड टुवर्ड द वर्किंग प्लेन. वाचण्याच्या टेबलवर जो प्लेन आहे, वर्किंग प्लेन एरिया, तिथं प्रकाश हा डायरेक्ट पडतो. त्या टाईपच्या लाइटिंग स्कीमला म्हणतात डायरेक्ट लाइटिंग स्कीम. येतं लक्षात? बघा, याच्यामध्ये 90 ते 100% प्रकाश डायरेक्ट त्या सरफेसवर पडतो आणि 0 ते 10% प्रकाश हा अपवर्ड जातो. ओके, काही 10% प्रकाश हा अपवर्ड जातो. त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट लाइटिंग स्कीम म्हणतो. कुठं वापरतात रे? इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी, स्ट्रीट लाईटसाठी. स्ट्रीट लाईटला बी तो एरिया दिसावा त्यासाठी. त्याच्यानंतर याचा ड्रॉबॅक काय आहे? त्याच्यामध्ये जर कोणी आलं तर तिथं चांगली सावली पडते. ओके, आणि तो जास्त चमकतो. ओके, अति जास्त प्रकाश क्रिएट करतो. ग्लेअर तयार होतं. ग्लेअर म्हणजे काय? डिस्कम्फर्ट टू द आईज. डोळ्याला असं एकदम चकाकी देणारा प्रकाश तिथं असतो. हा ठीक आहे, वाचण्यासाठी ओके, पण डायरेक्ट जर त्याच्याकडे बघितलं तुम्ही तर इट इज हार्मफुल टू आवर आईज. सो या टाईपच्या लाइटिंग स्कीमला काय म्हणतात? डायरेक्ट लाइटिंग स्कीम. कोणाकोणा समजलं? या टाईपचं स्ट्रक्चर आता इन जनरल अशा स्टडी लॅम्पचं वगैरे पाहिलं असेल ना तुम्ही. नेक्स्ट घ्या सेमी डायरेक्ट लाइटिंग स्कीम. कोणती स्कीम? सेमी डायरेक्ट लाइटिंग स्कीम. याच्यामध्ये 100% डायरेक्ट नाही, सरफेसवर आहे, परंतु त्याच्यामध्ये 30-40% प्रकाश हा वर सुद्धा जातो. तर याच्यामध्ये 60 to 90% लाईट इज डायरेक्टली फॉल ऑन द सरफेस. वर्किंग प्लेनवर 7 ते 80% प्रकाश पडतो आणि 10 ते 40% अपवर्ड जातो. त्याला काय म्हणतो आपण? सेमी डायरेक्ट लाइटिंग स्कीम म्हणतो. काय म्हणतो? सेमी डायरेक्ट लाइटिंग स्कीम म्हणतो. तिसरा म्हणजे बघा, हे कुठं वापरतात? रेसिडेंट ॲप्लिकेशनसाठी, असेंब्ली हॉल वगैरे जिथं सगळे गॅदर होणारे अशा ठिकाणी या टाईपचे लॅम्प्स असतात. तुम्ही वर्कशॉपच्या किंवा काही डेकोरेटिव्ह सिस्टीम जे असतात, जिथं रिसेप्शन हॉल असतो, जिथं सगळे लोक गॅदर होतात, एअरपोर्टला जिथं वेटिंग रूम असतात, रेल्वे स्टेशनला जिथं वेटिंग रूम असतात, अशा टाईपचे लॅम्प बघितले असतील. तर याचा हे काय येतं? ग्लेअर अवॉइड करते. म्हणजे काय? जो शॅडो आणि ग्लेअरचा इश्यू होता तो बऱ्यापैकी इथं कमी होतो. ओके, हा फायदा आहे सेमी इनडायरेक्ट लाइटिंगचा. तिसरी आहे इनडायरेक्ट लाइटिंग. इनडायरेक्ट बंगलोच्या बाहेर तुम्ही असं बघितलं असेल, खालून लाईटवर पाहिला तुम्ही? बंगल्याच्या ते हे असतात, काय म्हणते ते, पिलर्स, आणि त्या पिलरला अशा पद्धतीने लाईट असतात. तर या टाईपच्या लाइटिंगला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट लाइटिंग म्हणतो. ओके, किंवा झुंबर बघितलं असेल तुम्ही. झुंबर कशाचं? लाइटिंगचं झुंबर. ते प्रकाश हा सिलिंगला मारतं, तिथून मग ते रिफ्लेक्ट होऊन पूर्ण याच्यामध्ये प्रकाश पडतो. ओके, असा प्रकाश वर टाकायचा, तिथून काय होईल? सगळीकडे तो रिफ्लेक्ट होईल. तर या टाईपच्या लाइटिंगला काय म्हणतात? इनडायरेक्ट लाइटिंग.
तर इथं 0 to 10% हे डाऊनवर्ड पडते आणि 90 ते 100% अपवर्ड, सगळाच प्रकाश अपवर्ड जातो. तर कुठं वापरतात हे? ड्रॉइंग हॉलला किंवा ड्रॉइंग हॉलला किंवा ड्रॉइंग ऑफिसला, अशा ठिकाणी त्याचा वापर केला जातो. व्हेरी लेजंड, खूप समाधानकारक आणि आल्हाददायक लाईट ही. ओके, तर याच्यामध्ये इन्वर्ट रिफ्लेक्टर वापरतो किंवा ब्लो टाईप रिफ्लेक्टर आपण इथं वापरतो. इन्वर्ट किंवा ब्लो टाईप रिफ्लेक्टर इथं आपण वापरतो. येतं लक्षात? तर हे इनडायरेक्ट लाइटिंग. कोणाकोणा समजलं इथपर्यंत? ओके, टेस्टेड, समजलं का? त्याच्यानंतर सेमी इनडायरेक्ट लाइटिंग. सेमी इनडायरेक्ट म्हणजे काय रे? 10 ते 40% डाऊनवर्ड, ओके, आणि 60 ते 90% अपवर्ड. इनडायरेक्टच आहे, पण खाली पण प्रकाश पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेमी इनडायरेक्ट. झुंबर जे असते ना, खाली पण प्रकाश पडतो बऱ्यापैकी, तर ते सेमी इनडायरेक्ट प्रकारचं असू शकतं. डायरेक्ट प्रकारचं बी असतं, सेमी इनडायरेक्ट प्रकारचं पण असतं. तर याच्यामध्ये लिस्ट शॅडो खूप कमी होऊन जाते. ओके, आणि व्हेरी हाय इंटेन्सिटी विदाउट ग्लेअर. खूप जास्त इंटेन्सिटी असते पण शॅडो किंवा ग्लेअरचा प्रमाण खूप कमी असतं. ओके, ग्लेअर रिड्युसेस, एकदम डोळ्याला डिस्कम्फर्ट जो आहे तो रिड्यूस होतो. अल्टिमेटली प्लेझंट वाटते. ओके, शांत आणि समाधानकारक कम्फर्टेबल लाईट असते. ओके, हे समजलं. डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट. तर इथं काय झालं? हे उलटं झालंय, हे उलटं झालं, हे उलटं झालंय, हे उलटं झालंय. इथं शॅडो येते, इथं थोडी कमी होते, इथं बऱ्यापैकी समाधानकारक, इथं डायरेक्ट शॅडो ग्लेअर रिड्यूस होते. समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे जनरल लाईट आहे, जनरल डिफ्यूज लाइटिंग. याच्यात 50% अपवर्ड, 50% डाऊनवर्ड. ओके, तर या इथं आपण स्पेशल काय लावतोय? स्पेशल फिटिंग आर कवर्ड विथ ट्रान्सल्युसन फ्रोस्टेड कवर्ड. फ्रोस्टेड म्हणजे डिफ्यूज कवर, ज्या कवरनी प्रकाश असा एकदम स्प्रेड होईल, या टाईपचे कवर असतात. ओके, ट्रान्सल्युसन, फ्रोस्टेड किंवा डिफ्यूज कवर. डिफ्युजन प्रोव्हाइड कर. डिफ्युजन म्हणजे काय? सेपरेशन, स्प्रेड करणारं. ओके, तर ते कवर असतं, बट स्पेरिकली. बघा, हे स्पेरिकल बनवतात. ते स्पेरिकल का? तर युनिफॉर्म लाईट प्रोव्हाइड करण्यासाठी. डिफ्यूज आहे पण सगळ्या पार्ट्समध्ये सारखा प्रकाश जो आहे तो प्रोव्हाइड करण्यासाठी आपण याला स्पेरिकल स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो. तर ही सॉफ्ट लाईट आहे, शॅडो कमी असतो, कम्फर्टेबल आहे. ओके, लेस कॉन्ट्रास्ट इफेक्ट, डोळ्याला समाधानकारक आहे. आणि कमर्शियल आणि डेकोरेटिव्ह सिस्टीमसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या लाईटिंग तुम्ही बघितल्या असतात, पाहिलं का? डेकोरेशन लाईट म्हणजे लग्न कार्य वगैरे असेल तर अशा वेळेस अशा डिफ्यूज लाईट असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या. डिफ्युजन लॅम्प म्हणजे लॅम्प तोच असतो, फक्त त्याच्यावरून जे डिफ्युजर असतं त्या डिफ्युजरमुळं 50% अपवर्ड, 50% डाऊनवर्ड अशा पद्धतीचे लाईट आपण वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मिक्स डिफ्यूज लाईट. मिक्स डिफ्यूज म्हणजे अपवर्ड बी डाऊनवर्ड बी. याच्यामध्ये डाऊनवर्ड 40 to 60%, अपवर्ड 40 to 60%. अप्पर डिपर पाहिलं तुम्ही गाडीला वगैरे असते. ओके, हेडलाईट ऑफ ऑटोमोबाईल. तर हे काय करतंय? दिस फिटिंग हॅव रिफ्लेक्टर अँड डिफ्युजर बोथ. बघा, डिफ्युजर, हे डिफ्युजर काय करतंय? स्प्रेड करतंय. आणि रिफ्लेक्टर म्हणजे लांब प्रकाश पाहायचा आहे तुम्हाला, दूरचं पाहायचंय ते पण तुम्ही यानं पाहू शकता आणि जवळचं पण पाहू शकता. अप्पर डिपर माहिती आहे ना तुम्हाला? अप्परचं काम काय? लांब लांबपर्यंत आपल्याला जर बघायचं असेल तर तो आपण अप्पर लावतो, आणि डिपर असेल तर जवळचं आणि स्प्रेड होऊन डिपर. अशा पद्धतीचा प्रकाश हा मिक्स डिफ्यूज लाइटिंग स्कीममध्ये आपण देत असतो. या पद्धतीचं अप्पर आणि डिपर अशा पद्धतीचं एकाच लॅम्पमध्ये असतंय आणि इथून या पद्धतीचा प्रकाश देण्याचं काम करतंय. समजलं? कोणाकोणा समजलं रे? सो राईट डाऊन. दोन मिनिटं लक्ष द्या. डिझाईन ऑफ लाइटिंग स्कीम बद्दल आपण चर्चा करत आहोत. डिझाईन ऑफ लाइटिंग स्कीम बद्दल आपण चर्चा करत आहोत. लक्ष दे बाळे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाइटिंग, लाइटिंगचे ऑब्जेक्टिव्ह का नंतर काढ रे. पहिलं काय? टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट इल्युमिनेशन. ॲडिक्वेट म्हणजे समाधानकारक. ओके, सफिशियंट ज्याला आपण शब्द म्हणू.
टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट इल्युमिनेशन. तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का, कम्फर्टेबल आहात का, या प्रकारचं इल्युमिनेशन देणं हे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे कशाचा, डिझाईन ऑफ लाइटिंग स्कीम. बल्ब लावण्याचा किंवा प्रकाश देण्याचा किंवा इल्युमिनरी लावण्याचा पहिला ऑब्जेक्टिव्ह काय, समाधानकारक लाईट पाहिजे. काय, ॲडिक्वेट म्हणजे सफिशियंट इल्युमिनेशन पाहिजे, पहिला ऑब्जेक्टिव्ह समजला. त्याच्यानंतर दुसरा, टू प्रोव्हाइड ग्लेअर अँड हार्ड शॅडो, टू अवॉइड, प्रोव्हाइड झालं, चुकून झालं ते, शॅडो आणि ग्लेअर अवॉइड करणं आवश्यक आहे. नाही तर सावली अशी डार्क पडली आणि त्याच्यामुळं तो पार्ट दिसत नाहीये आणि तिथं डिस्कम्फर्ट जर होत असेल तर मग अवघड आहे. किंवा लाईट असा चमकतोय, तर आता बघा बऱ्याच वेळेस अशा याच्यात शिकवताना एखाद्याला खिडकीचा ह्या पार्ट चमकत असेल, क्लासमध्ये बसल्याच्या नंतर बघा कॉलेजमध्ये वगैरे असं बऱ्याच वेळेस होतं की त्या साईडच्या खिडकीचा इम्पॅक्ट बोर्डवर पडतो आणि तिकडल्या विद्यार्थ्यांना दिसत नाही, अशा वेळेस असं होतं. तर ते सुद्धा अवॉइड झालं पाहिजे. सगळ्यांना तो पार्ट कम्फर्टेबली दिसला पाहिजे वर्किंग प्लेन, तर ते सुद्धा याचं एक ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड लाईट ऑफ सुटेबल कलर, कम्फर्टेबल व्हाईट लाईट पाहिजे, सुटेबल चांगल्या कलरची लाईट पाहिजे. ओके, कम्फर्टेबल कलरची लाईट, मग कोणताही कलर असो. आता फोटोग्राफीसाठी तुम्ही वेगवेगळे कलर वापरतात, पाहिला असेल डेकोरेटिव्ह सिस्टीमसाठी, पण कम्फर्टेबल कलर पाहिजे. ओके, जनरली आपण व्हाईट लाईटच का वापरतो, जास्त कम्फर्टेबल आहे. ओके, जास्त कम्फर्टेबल आहे म्हणून. तर टू प्रोव्हाइड लाईट ऑफ सुटेबल कलर, सुटेबल कलरचा लाईट पाहिजे. त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड लाईट डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्मली ओव्हर अ वर्किंग प्लेन, पूर्ण वर्किंग प्लेनवर सारख्या प्रमाणामध्ये प्रकाश पोहोचायला पाहिजे. इथं कमी तिथं जास्त असं नको. म्हणून इल्युमिनरी लावताना अशा प्लेसला लावतात की पूर्ण रूममध्ये सारख्या प्रमाणामध्ये लाईट यावी, या पद्धतीने. पाहिलं असेल ना तुम्ही इल्युमिनरी लावताना. ओके, आपली कंडिशन सोडून द्या, पण घरामध्ये लाईट लावताना तुम्ही अशा ठिकाणी लावतात. 2 जर लावायचे असेल तर 2 अशा पद्धतीने लावता की पूर्ण घराला सारख्या प्रमाणात प्रकाश येईल. किंवा एक जरी लावायचं असेल तर सेंटरला लावणार, म्हणजे सगळीकडे जवळपास सारख्या प्रमाणात येईल. तर हे पण ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे लाइटिंग स्कीमचं. मग कोणकोणत्या लाइटिंग स्कीम आहेत, देअर आर 6 टाईप ऑफ लाइटिंग स्कीम. कोणकोणत्या, डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, जनरल डिफ्यूज आणि मिक्स डिफ्यूज, अशा 6 टाईपच्या लाइटिंग स्कीम आहेत. त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. परीक्षेला विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे लाइटिंग स्कीम. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये मधला एक प्रश्न आहे. चला, ऑब्जेक्टिव्ह समजले तुम्हाला. आता कोणकोणत्या फॅक्टरवर लाइटिंग स्कीम डिपेंड करते, तर आपल्याला डिझाईन करायचं आहे लाइटिंग स्कीम. लाइटिंग स्कीम डिझाईन करायचं म्हणजे आपण लाईट फिट करणार आहेत. ओके, लाईट फिटिंग करायची आपल्याला. तर मग काय करणार आहे आपण, काय काय बघणार आहे, एवढ्या गोष्टी बघणार. सगळ्यात पहिले इल्युमिनेशन लेवल, किती प्रमाणामध्ये इल्युमिनेशन पाहिजे आपल्याला, आणि ते इल्युमिनेशन लेवलसाठी या गोष्टी आहेत. म्हणजे लाईट रूम पाहिजे, बेडरूम पाहिजे, टेबल गेम असेल म्हणजे टेबल गेम म्हणजे टेबल टेनिस, चेस वगैरे, किंवा किचन सिंक असेल तर 300 लक्सपर्यंत. ओके, स्टडी रूम वगैरे, मिरर 300 लक्सपर्यंत ल्युमेन पाहिजे तिथं. त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल, किचन, लॉन्ड्री, वर्कशॉप यासाठी 300 लक्स एवढा प्रकाश पाहिजे. त्याच्यानंतर डायनिंग रूम 150 असेल तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर एंट्रन्स, रिसेप्शन रूम, स्टेअरकेस, बाथरूम यासाठी 100 लक्स असेल तर सफिशियंट आहे. गॅरेज वगैरे असेल तर 70 लक्सपर्यंत सफिशियंट आहे. पण त्या पण याच्यामध्ये काही स्पेसिफिक ॲप्लिकेशनला टॉर्च वगैरे लावून सरफेसवर जास्त प्रकाश दिला जातो. आता सेविंग तुम्ही बघितलं असेल पार्लरमध्ये किंवा तुमचं सलूनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाईट असते का, तर तो पार्ट दिसला पाहिजे. ओके, वर्किंग प्लेनचा पार्ट दिसला पाहिजे. ओके, तर ह्या सगळ्या अशा वर्किंग प्लेन, प्रिसिजन वर्क, काही नट बोल्टाचा, काही वार जे घड्याळ दुरुस्त वगैरे करतात, अशा ठिकाणी जास्त याची गरज पडते. स्टिचिंग, टाके द्यायचे कोणाला, ओके, ऑपरेशन थिएटरमध्ये टाके वगैरे द्यायचे, तर तिथं 700 लक्स सारखा प्रकाश पाहिजे. तर पहिला फॅक्टर काय, इल्युमिनेशन लेवल. पहिला फॅक्टर काय, इल्युमिनेशन लेवल. दुसरा, युनिफॉर्मिटी ऑफ इल्युमिनेशन, म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणात प्रकाश पाहिजे. त्याच्यानंतर कलर ऑफ लाईट, डिझाईन करताना कलर सुद्धा आपण कम्फर्टेबल करतो. बघा, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर कोणता कलर असतो, लाल कलरचा लाईट असतो. लाईट लागला, ऑपरेशन चालू. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर
शॅडोचा पण विचार करायचा. आपण जर इथं उभं राहिलो तर सावली इकडं पडली तर व्यवस्थित होणार नाही. येतं लक्षात. समजा इथं आपण लॅम्प लावला आहे, आपण लॅम्प इथं जर लावला तर त्याची शॅडो कशा पद्धतीने पडन त्याच्यानुसार ते डिपेंड करते. बोर्डसुद्धा लावायचा असेल, फोटो जरी लावायचा असेल तर आपण त्याचा विचार करतो. ग्लेअर, एखादी डिस्कम्फर्ट गोष्ट, त्याचासुद्धा आपण लाईटिंग स्कीम लावताना विचार करतो. माउंटिंग हाईट, किती हाईटवर लावायचा जेणेकरून सारख्या प्रमाणामध्ये प्रकाश येईल. बऱ्याच वेळेस काय होतं, खूप उंच हे असेल तर आपण काय करतो, खाली लाईट सोडून म्हणजे खाली वायर सोडून लॅम्प होल्डर आणि ते लावतो. पाहिलं असेल तुम्ही मोठमोठ्या वर्कशॉपमध्ये, तर तुमच्या तसंच असेल. तुमच्या वर्कशॉपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल वरून अशा हे ट्यूबलाईटला सोडलेल्या नंतर त्या लटकलेल्या वर लावलेले. तसं करू नको बाळे. तर माउंटिंग हाईट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्पेसिंग इन इल्युमिनरी, 2 लॅम्पमधलं अंतर किती ठेवायचं आहे, कसं ठेवायचं आहे, याच्यावर सुद्धा लाईटिंग स्कीम डिसाईड होते. आणि कलर ऑफ सराउंडिंग वॉल, भिंती कधीच काळ्या कलरच्या नसतात. का नसतात? कारण काळा कलर काय करतो, मॅक्सिमम लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि आपल्याला रिफ्लेक्टेड लाईट कमी येते. म्हणून आपण व्हाईट आणि व्हाईट रिलेटेड कलर्स भिंतीला लावतो जेणेकरून सफिशियंटली इल्युमिनेशन सगळ्या सारख्या प्रमाणात व्हावं. सो दीज आर द फॅक्टर्स. हे सगळे फॅक्टर आहेत, त्याच्यावर लाईटिंग स्कीम डिसाईड होत असते. समजलं? सगळं क्लिअर? सो राईट डाऊन. फॅक्टर अफेक्टिंग ऑन क्वालिटी ऑफ लाइटिंग सिस्टीम. लाइटिंग सिस्टीमच्या क्वालिटीवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. आता हे कशावर आहेत? फॅक्टर कन्सिडरिंग फॉर डिझाईन करण्यासाठी हे फॅक्टर्स. आणि फॅक्टर अफेक्टिंग ऑन क्वालिटी ऑफ लाइटिंग सिस्टीम, लाइटिंग सिस्टीमची क्वालिटी कशी आहे त्यासाठीचे फॅक्टर्स. तर पहिलं एरिया ऑफ इल्युमिनेशन, किती एरिया आहे इल्युमिनेशनचा, त्याच्यावर फॅक्टर डिसाईड होतोय की कोणत्या टाईपचं इल्युमिनेशन असेल. त्याच्यानंतर लक्स लेवल किंवा इल्युमिनेशन लेवल म्हणून आपण, किती इल्युमिनेशन लागल याच्यावरून. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शॅडो अँड ग्लेअर. इट शुड बी ग्लेअर फ्री अँड शॅडो फ्री. सावली पण नको आणि खूप मोठा कॉन्ट्रास्ट पण नको, अशा पद्धतीची सिस्टीम इथं इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माउंटिंग हाईट सफिशियंटली अंतरावर पाहिजे, स्पेस टू हाईट रेशोसुद्धा सफिशियंट पाहिजे. त्याच्यानंतर वर्किंग प्लेन अँड कलर ऑफ वॉल, भिंतीचा कलर आणि वर्किंग प्लेन हे प्रॉपर पाहिजे, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरचं पाहिजे, सफिशियंटली युनिफॉर्म इल्युमिनेशन प्रोव्हाइड करणारं पाहिजे. ओके. डार्क भिंती नको. कोणताही कलर एकदम डार्क असला तर काय होईल, तो इफेक्ट क्रिएट करेल, ग्लेअर क्रिएट करेल. ओके. आणि युनिफॉर्म इल्युमिनेशन होणार नाही. हे करत असताना पैशाचा महत्त्वाचा फॅक्टर, इकॉनॉमिकल फॅक्टर. कोणकोणते फॅक्टर आहेत इकॉनॉमिकलमध्ये? कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट, सुरुवातीचं इन्व्हेस्टमेंट. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे चालू असताना रनिंग कॉस्ट, जे काय बिल येणारे वगैरे वगैरे ते ऑपरेटिंग कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट, असे 3 फॅक्टर्स इथे लक्षात. त्याच्यानंतर मेंटेनन्स, लाईटचं मेंटेनन्स. बघा धूळ वगैरे बसली तर इल्युमिनेशन कमी येते, त्याला पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर लाईफ टिकला बी पाहिजे. लॅम्प लय भारी आणला, लय चांगला होता आणि 5 मिनिटातच संपली त्याची लाईफ, काय अर्थ नाही. ओके. तर टिकला पाहिजे. ड्युरेबिलिटी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्ज किंवा याला आपण काय म्हणू, टॅरिफ. ओके. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सो दीज आर द इकॉनॉमिकल फॅक्टर ऑन विच क्वालिटी ऑफ लाइटिंग सिस्टीम डिपेंड. पैसा चांगला द्या, आउटपुट सुद्धा चांगलं मिळेल लाइटिंग स्कीमच्या बाबतीत. येतं लक्षात? सो राईट डाऊन.